हॅलो फ्रेंड्स, आज आपण थर्मोडायनामिक्सचा नेक्स्ट पार्ट बघणार आहे, ज्यामध्ये आपण एक महत्वाचं आर्टिकल आहे जे एंट्रॉपी, ते आपण कव्हर करणार आहे. एंट्रॉपीकडे जाण्या अगोदर एक छोटंसं आर्टिकल आहे, स्पॉन्टेनियस प्रोसेस. तर याच्या आधीही आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये याला डिस्कस केलेलं होतं. सो स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल प्रोसेसेस, आणि ह्या ज्या इरिव्हर्सिबल प्रोसेसेस आहेत या सगळ्याच्या सगळ्या बाळांनो कशा असतात, नॅचरल प्रोसेसेस देखील असतात. सो ऑल नॅचरल प्रोसेसेस ज्या आहेत त्या इरिव्हर्सिबल किंवा स्पॉन्टेनियस असतात. आता स्पॉन्टेनियस प्रोसेस आपण कधी म्हणतो, तर लास्ट टाइम मी डिस्कस केलं होतं तुमच्याशी की ज्यावेळेस अशा प्रोसेसेस ज्या विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स घडतात, उदाहरणार्थ आपण जे नदीचं पाणी आहे ते हायर रिजन टू लोअर रिजन फ्लो होत आहे, हे विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. मागे काही मोटर लावलेली नाही नदीच्या की पाणी आपलं पुढे जात आहे. जसं आपण त्याच्या विरुद्ध बघितलं तर घरामध्ये आपल्याला टेरेसवरची टाकी जर पाण्याची भरायची असेल तर आपल्याला मोटर लावावी लागते. म्हणजे इथे एक्सटर्नल इन्फ्लुएन्स आहे लोअर रिजन टू हायर रिजन जाताना. तर ते एक्झाम्पल स्पॉन्टेनियस येईल का, नाही येणार. पण हायर टू लोअर हे स्पॉन्टेनियसली स्वतःहून स्वतःच्या मनाने ती गोष्ट होतीये विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स, तर त्याला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस असं म्हणणार आहे. सो प्रोसेस काय डिफाईन काय करता येईल आपल्याला, दी प्रोसेस विच टेक्स प्लेस बाय इट्स ओन without any external influence is called as spontaneous process. All natural processes are spontaneous and irreversible in nature. Then याचं काही एक्झाम्पल बघायचं असेल केमिकली, फॉर एक्झाम्पल आपण न्यूट्रलायझेशन रिएक्शन बघितली, NaOH प्लस HCl. तर याच्यामध्ये काय तयार होतं बाळांनो, NaCl प्लस सॉल्ट आणि वॉटर तयार झालेलं आपलं. तर या केसमध्ये NaOH आणि HCl आपण ऍड केले तर इन्स्टंटली काय तयार होतं बाळांनो, NaCl आणि वॉटर तयार होतं. म्हणजे या ठिकाणी नो एक्सटर्नल फोर्स ऑर एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर द रिएक्शन टू बी ऑकर. म्हणजे हिट केलं का नाही केलेलं, किंवा एक्सटर्नल कुठला कंडिशन आपण त्यासाठी अप्लाय केली का नाही केली. जस्ट ऍसिड आणि बेस एकत्र आले की सॉल्ट आणि वॉटर काय होतं, तयार होतं. द प्रोसेस स्टॉप्स व्हेन HCl और NaOH गेट कंझ्युम. म्हणजे HCl किंवा NaOH ज्यावेळेस पूर्णपणे वापरला जाईल त्यावेळेस काय होईल, ही रिएक्शन स्टॉप होईल. NaCl is dissolved in water. It does not react with water to produce NaOH and HCl. NaCl जो आहे तो पाण्यामध्ये विरघळतो आणि त्यामुळे पुन्हा तो वॉटर बरोबर रिॲक्ट होऊन HCl आणि NaOH तयार करत नाही. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ स्पॉन्टेनियस और इरिव्हर्सिबल प्रोसेस, ज्यामध्ये हे दोन्ही सबस्टन्स एकत्र आणले असता कुठलाही एक्सटर्नल इन्फ्लुएन्स न करता त्याच्यापासून सॉल्ट आणि वॉटर तयार होतो. म्हणजे ही रिएक्शन स्वतःहून होते, टेक्स प्लेस बाय इट्स ओन विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. Another example, as we discuss water flow from higher levels to the lower level, त्या ठिकाणी आपण कुठलाही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही आणि प्रोसेस थांबेल. कधी थांबेल, जेव्हा इक्विलिब्रियम रीच होईल. देन आइस मेल्ट स्पॉन्टेनियसली. किंवा आपण एक्झाम्पल असं म्हणतो की मेल्टिंग ऑफ आइस at 0 degree Celsius or above 0 degree Celsius. काय असणार बाळांनो, एक्झाम्पल कशाचं असणार आहे, स्पॉन्टेनियस प्रोसेसचं. कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर अबोव 0 डिग्री सेल्सिअस गेला की बर्फ आपोआप वितळायला सुरुवात होते. त्यामुळे ही देखील स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे, तिथे कुठलाही एक्सटर्नल इन्फ्लुएन्स आपण आणत नाही. त्यानंतर जो आपण हॉट कॉफी कप आहे तो जर आपण एन्व्हायरमेंट मध्ये ठेवून दिला एका रूम मध्ये, तर काय होईल रे, अर्लियर आपण डिस्कस केले स्टार्टला, तो कूल होऊन जाईल बाय रिलीज ऑफ एनर्जी. मग त्याला सांगायला लागलं का, किंवा त्याच्याकडून एनर्जी कोणी ओढून घेतली का, नाही घेतली. तर विदाउट एक्सटर्नल इन्फ्लुएन्स काय झालं, ती कॉफी जी आहे ती थंड झाली बाय रिलीजिंग हीट टू द एन्व्हायरमेंट बाय इट्स ओन विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. Such a processes are referred to be as spontaneous process or irreversible processes.
The process which takes place by its own without any external influence is called as spontaneous process or irreversible process. क्लिअर आहे, समजलं? एक्झाम्पल्स या ठिकाणी डिस्कस केलेली आहे. आता काही फीचर्स आहेत स्पॉन्टेनियस प्रोसेसचे. पहिलं फीचर आहे की ती स्वतःची स्वतः कॅरी करते प्रोसेस. डज नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल एजन्सी टू ऑकर. इट टेक्स प्लेस by its own, does not require any external agency, Then second point to discuss, it proceeds in one direction and cannot take place in the opposite direction unless the external stimulant is present. So it takes place in only one direction. एक्सप्लेन करायची काही गरज नाही, शब्दातच आहे. टेक्स प्लेस इन ओनली वन डायरेक्शन. एकाच डायरेक्शन मध्ये जी जाते. पाणी आहे ते एकाच डायरेक्शन मध्ये फ्लो होत आहे. हीट आहे जी कॉफी कप मधली ती एकाच डायरेक्शन मध्ये फ्लो होत आहे. जर समजा त्या ठिकाणी काही एक्सटर्नल फोर्स जोपर्यंत अप्लाय करत नाही तोपर्यंत याचे डायरेक्शन काय असणार आहे बाळांनो, एकच डायरेक्शन असणार आहे. वन वे डायरेक्शन मध्ये हे जाणार आहे. The spontaneous process can be rapid or slow or spontaneity is not concerned with the rate of the reaction. ही प्रोसेस कशी असू शकते? प्रोसेस may be slow or fast. ही जी स्पॉन्टेनिटी आहे ती आपण रेट ऑफ रिएक्शनशी कन्सर्न करू शकत नाही. ती स्लो असू शकते, फास्ट असू शकते, स्पॉन्टेनियस प्रोसेस. लास्टली it continues till equilibrium is not reached. It continues till equilibrium not reaches. म्हणजे ज्यावेळेस इक्विलिब्रियम रीच होतो, ठीक आहे का, त्यावेळेस ही प्रोसेस काय होते, थांबते. द प्रोसेस कंटिन्यूज टिल इक्विलिब्रियम इज रीच्ड. सॉरी, इक्विलिब्रियम नॉट रीच ना, इक्विलिब्रियम रीच. ज्यावेळेस इक्विलिब्रियमला पोहोचते त्यावेळेस काय होते बाळांनो, ही प्रोसेस थांबते. So the spontaneous process which tend to occur in a direction that leads to the equilibrium. म्हणजे थोडक्यात स्पॉन्टेनियस प्रोसेस ही अशा डायरेक्शन मध्ये जाणं प्रिफर करतं ज्या ठिकाणी गेल्यानंतर ती इक्विलिब्रियम स्टेट अचीव करू शकते. अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो, स्पॉन्टेनियस प्रोसेस. इन शॉर्ट पुन्हा एकदा बघा. The process which takes place by its own without any external influence or force to be applied on it is called as spontaneous or irreversible process. What are the examples of spontaneous process? Neutralization of NaOH and HCl, melting of ice, flow of water from high level to the low level, and then hot coffee cup आहे तो काही वेळाने रूम मध्ये ठेवल्यानंतर कूल होतो. Loss of energy to the environment by its own is also example of spontaneous process. So there are some special points referred to the spontaneous process. Point number one, it takes place by its own without any external agency. Then second, it takes place in only one direction. Then third, आपण सांगितलेलं आहे की process may be slow or fast. It does not depend upon the rate of reaction or it does not concern with the rate of reaction. Then lastly आपण असं म्हणतोय की the process ही त्या डायरेक्शन मध्ये जाणं प्रिफर करते ज्या डायरेक्शन मध्ये गेल्यानंतर तिला इक्विलिब्रियम रीच करता येणार आहे किंवा इक्विलिब्रियम अटेन करता येणार आहे. समजते का बघा स्पॉन्टेनियस प्रोसेस. देन एनर्जी ही स्पॉन्टेनिटीशी कशी रिलेटेड आहे. The spontaneous reaction takes place in a direction in which energy of the system is lower. म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये काय होते बाळांनो, एनर्जी कमी होते त्या डायरेक्शन मध्ये काय असते बाळांनो, स्पॉन्टेनिटी वाढते. काय म्हणले बघा पुन्हा एकदा. द स्पॉन्टेनियस रिएक्शन टेक्स प्लेस इन अ डायरेक्शन इन विच एनर्जी ऑफ द सिस्टीम इज लोअर. आता ज्या वेळेस आपण हीट ऑफ न्यूट्रलायझेशन बघतो NaOH आणि HCl ची, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी -57.2 or 3 किलो जूल ऑफ हीट रिलीज झालेली बघायला मिळते. सो NaOH प्लस HCl स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस जे कॉम्बिनेशन आहे, या स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस साठी हीट ऑफ न्यूट्रलायझेशन जी आहे
ही नेहमी एक फिक्स क्वांटिटी असते आणि तिची व्हॅल्यू जी आहे डेल्टा एच ऑफ न्यूट्रलायझेशन जी आहे ती असते -57.3 किलो जूल. त्याचा एक्सपेरिमेंट देखील प्रॅक्टिकली आहे बाळांनो आपल्याला, आपण त्यावेळेस प्रॅक्टिकल मध्ये बघूयात हे. आता या ठिकाणी हे -13.6 किलो कॅलरी मध्ये पण घेतली जाऊ शकते. तर या ठिकाणी त्या पद्धतीने युनिट दिलं जाईल. आपण न्यूमरिकल्स मध्ये डिस्कस करूया. इथे मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की स्ट्रॉंग ऍसिड बाय स्ट्रॉंग बेसची हीट ऑफ न्यूट्रलायझेशनची व्हॅल्यू ही -57.3 किलो जूल एवढी असते. थोडासा इथे कॉम्पिटिटिव्ह ओरिएंटेड पॉइंट पण तुम्हाला विचारला जातो. त्याचे न्यूमरिकल्स जे आहेत ते मी सेपरेटली एका लेक्चर मध्ये घेईन तुमचे. आता टॉपिक जो आहे तो आपला फिनिशिंग कडे आहे, त्यावरती आपण आधी फोकस करूया. काही पॉइंट्स मी म्हणले तुम्हाला की जे आपल्याला एक्स्ट्रा लर्न करावे लागतील, हीट कपॅसिटी असेल किंवा हीट ऑफ न्यूट्रलायझेशन असेल, तर ते पॉइंट्स मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेईन. क्लॉजियस क्लॅपेरॉन इक्वेशन आहे, तर हे काही एक्स्ट्रा पॉइंट्स आहेत ते आपण लास्टली घेऊयात. देन एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी. काय म्हणलं आपण की स्पॉन्टेनिटी कुठल्या डायरेक्शन मध्ये जाते, कुठल्या डायरेक्शन मध्ये जाते बाळांनो, जिकडे एनर्जी कमी होते किंवा एनर्जी रिलीज केली जाते. एनर्जी रिलीज कुठे केली गेली बाळांनो, या डायरेक्शन मध्ये. म्हणजे आपण NaOH प्लस HCl कडून NaCl वॉटरकडे जात असताना एनर्जी काय झाली, -57.3 एवढी एनर्जी रिलीज झाली. म्हणजे रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी कुठल्या डायरेक्शन मध्ये असणार आहे बाळांनो, ज्या डायरेक्शन मध्ये एनर्जी कमी झाली त्या डायरेक्शन मध्ये. एखादं एक्झाम्पल अजून बघितलं. आइस मेल्ट स्पॉन्टेनियसली अबोव 0 डिग्री सेल्सियस बाय अब्सॉर्बिंग heat from the surrounding. It is endothermic. Likewise, NaCl dissolves spontaneously in water with the absorption of heat from the surrounding. NaCl ची पुन्हा spontaneous आहे. These are endothermic and spontaneous. It is therefore clear that exothermicity is not the sufficient criteria for deciding the spontaneity. There need to be another factor to describe spontaneity. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर ज्यावेळेस आपण मेल्टिंग ऑफ आइस बघितलं, मेल्टिंग ऑफ आइस, आणि सेकंड पॉइंट बघितला आपण याच्यामधला NaCl डिझॉल्व्ड इन वॉटर. तर या दोन्ही केसेस मध्ये हीट काय झाली बाळांनो, ऍब्झॉर्ब झालेली आहे. इथे साधारणतः +3.9 किलो जूल एवढी झालेली आहे. आणि या ठिकाणी आपण माहिती आपल्याला 0 डिग्री सेल्सिअसला व्हॅल्यू प्रोव्हाइड नाही केलेली, बट दिस प्रोसेस इज ऑल्सो एंडोथर्मिक. म्हणजे या ठिकाणी हीट काय झालेली असणार आहे, ऍब्झॉर्ब झालेली असणार आहे. आता वरच्या एक्झाम्पल मध्ये असं सांगितलं आपण जिकडे एनर्जी लोअर होते तिकडे स्पॉन्टेनिटी असते, बरोबर. बट इज इट करेक्ट टोटली, किंवा हा एक क्रायटेरिया घेऊन आपण स्पॉन्टेनिटी सांगू शकतो का पूर्णपणे? तर पुढचे दोन एक्झाम्पल्स बघितल्यावरती याचं उत्तर नाही असं सांगावं लागेल आपल्याला. कारण या ठिकाणी मेल्टिंग ऑफ आइस इज ऑल्सो स्पॉन्टेनियस प्रोसेस, बट इट टेक्स प्लेस बाय अब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. आणि मग एनर्जी अब्सॉर्ब होत असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे बाळांनो, की हीट जी आहे डेल्टा एच जो आहे तो तुमचा पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे इकडे हीट वाढत चाललेली आहे, तरी डायरेक्शन कुठली आहे, हीट जिकडे वाढली आहे तिकडे जाते. मगाशी म्हटलं की स्पॉन्टेनिटी कुठल्या डायरेक्शन मध्ये असते, हीट रिलीज होते त्या डायरेक्शन मध्ये असते. परंतु हे कुठं झालं तुमचं, एक्झोथर्मिक प्रोसेस मध्ये. ठीक आहे. म्हणजे आधीच्या कन्सेप्ट नुसार किंवा वरच्या एक्झाम्पल नुसार त्यांचं असं म्हणणं होतं की जर हीट रिलीज झाली तर त्या डायरेक्शनला स्पॉन्टेनिटी असते. बट अदर एक्झाम्पल्स डिस्कस केल्यानंतर आपल्याला असं म्हणता येणार नाही की फक्त एक्झोथर्मिसिटी हा क्रायटेरिया आहे कशाचा, स्पॉन्टेनिटीचा. कारण एंडोथर्मिक रिएक्शन्स आर ऑल्सो स्पॉन्टेनियस. म्हणजे हीट कमी झाली किंवा हीट रिलीज झाली म्हणजे स्पॉन्टेनियस आहे असं नाही. मग यासाठी आपल्याला काहीतरी वेगळा फॅक्टर गव्हर्न करावा लागेल. त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो, एनर्जी आणि स्पॉन्टेनिटी मधलं रिलेशन सांगू शकतो. एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक यावरून आपण स्पॉन्टेनिटीचा क्रायटेरिया लावू शकत नाही. आणि म्हणून पुढे काही टर्म्स आपण अभ्यास करणार आहे. उदाहरणार्थ एंट्रॉपी चेंज अँड गिव्स एनर्जी चेंज. दॅट टर्म विल हेल्प अस टू डिसाइड वेदर द रिएक्शन इज स्पॉन्टेनियस ऑर नॉट. म्हणजे इथं हे काय सिद्ध झालं
की एनर्जी आणि स्पॉन्टेनिटी मध्ये आपण एक्झोथर्मिसिटी किंवा इंडोथर्मिसिटी हे क्रायटेरिया अप्लाय करून स्पॉन्टेनिटी डिस्क्राईब करू शकत नाही. इट इज क्लिअर? ओके. देन विल मूव्ह टू द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट बिलॉंग टू द थर्मोडायनामिक्स. एंट्रॉपी. कुठला? एंट्रॉपी. आपण एंट्रॉपीचा जो कन्सेप्ट आहे बाळांनो तो ऑलरेडी सरफेस केमिस्ट्री मध्ये डिस्कस केलेला आहे. नक्की एंट्रॉपी काय असतं त्याचं फार चांगलं एक्झाम्पल पण मी दिलेलं होतं तुम्हाला. काही लोकांना आठवत असेल तर हसत असतील. यामध्ये एंट्रॉपी डिनोटेड बाय लेटर एस. इट इज अ मेजर ऑफ disorderness. As disorder increases, entropy also increases. ओके. याच्यावरून काय सांगता येईल बघा बाळांना आपल्याला. जी एंट्रॉपी आहे ती काय आहे? मेजर आहे. कशाचं? डिसऑर्डरनेसचं. म्हणजे जेवढी डिसऑर्डर वाढणार तेवढी एंट्रॉपी काय होणार बाळांनो? वाढणार. आणि जेवढी डिसऑर्डर कमी होणार तेवढी एंट्रॉपी काय होणार बाळांनो? कमी होणार. म्हणजे या केसमध्ये आपण बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते डिस्क्राईब करू शकतो जे आपल्या फेज ट्रान्झिशन्स आहेत. आपण समजा कन्व्हर्जन घेतलं कुणाचं? आईस टू वॉटर. त्याच्या आधी आईस मध्ये काय आहे बघूयात. आईस मध्ये जे मॉलिक्यूल आहेत त्याचे ते कसे असतात रे बाळांनो? एकदम कॉम्पॅक्ट असतात. आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये जर वॉटर मध्ये आपण बघितलं तर थोडीशी डिसऑर्डर काय होते बाळांनो? वाढते. आणि याचाच अर्थ काय झाला तर जी डिसऑर्डर आहे ती वॉटर मध्ये काय आहे? कंपॅरेटिव्हली जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी एंट्रॉपी काय होणार बाळांनो? वाढणार. कुठल्या साईडला? आईस टू वॉटर कन्व्हर्जन होत असताना एंट्रॉपी ही इन्क्रीज होणार. सो डेल्टा एस बिकम्स पॉझिटिव्ह. वाढणार म्हणजे काय होणार? पॉझिटिव्ह असणार आहे. 0 पेक्षा जास्त असणार आहे. सेकंड एक्झाम्पल घेतलं आपण. वॉटर जो आहे त्याचं कन्व्हर्जन आपण काय केलं? वॉटर व्हेपर मध्ये केलं. ठीक आहे. किंवा आपण इथेही वरतीच डिस्क्राईब करूयात. वॉटर व्हेपर मध्ये याचं कन्व्हर्जन केलं आपण. तर डिसऑर्डर काय होणार रे बाळांनो? अजून वाढणार. डिसऑर्डर काय झाली? अजून वाढली. मग डेल्टा एस अजून वाढणार म्हणजे पॉझिटिव्ह येणार. सो एंट्रॉपी इज अ मेजर ऑफ डिसऑर्डरनेस. ऍज द डिसऑर्डर increases, entropy also increases. Let's see one more example. Iodine solid, when converted into the iodine gas, what will happen to the entropy? Very simple. Entropy increases because solid get converted into the gaseous state. Then if you consider one more example, N2 gaseous plus 3H2 gaseous gives 2NH3 gaseous. Now here all the components are in gaseous state. Then how to decide entropy increase or decrease? Then calculate the number of moles. On the reactant side 1 plus 3 total 4 moles are there, but on product side only 2 moles are there. It means delta S काय झालेला आहे बाळांनो? डिक्रीज झालेला आहे. It will be less than the 0, or we can say this is negative. Then in another example we can discuss dissociation of calcium carbonate into the calcium oxide and carbon dioxide. In that case this is solid, this one is solid, but this one is gas. So एक सॉलिड होता त्याचं कन्व्हर्जन झालं सॉलिड आणि गॅस मध्ये. म्हणजे या ठिकाणी हा गॅसियस आहे त्याच्यामध्ये डिसऑर्डर जास्त असणार आहे. त्यामुळे एंट्रॉपी काय होणार? इन्क्रीज होणार. और ग्रेटर दॅन 0 येणार किंवा पॉझिटिव्ह येणार असं आपण म्हणणार त्यामध्ये. देन काही ठिकाणी ज्यावेळेस आपण
एखाद्या कंपाऊंडचा डायमर घेतो, फॉर एक्झाम्पल NO2 किंवा N2O4, याच्यामध्ये एंट्रॉपी जास्त कुणाची आहे असं जर विचारलं गेलं आपल्याला, तर अशा केसमध्ये ज्याचं मोलिक्युलर वेट जास्त असेल, त्याची एंट्रॉपी काय असणार बाळांनो, जास्त असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी N2O4 काय असणार आहे, मॅक्झिमम एंट्रॉपी दाखवणार. किंवा असंही असतं की ज्याचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं त्याची एंट्रॉपी जास्त असते. म्हणजे आपण उदाहरण म्हणून Na किंवा NaCl मध्ये विचारलं तर NaCl has a complex structure as well as its molecular weight is also large, then it will have the higher entropy. एंट्रॉपी इन्क्रीज होणार कोणाच्या बाबतीमध्ये, NaCl च्या बाबतीमध्ये. इथे एंट्रॉपी इन्क्रीज होणार कोणाच्या बाबतीमध्ये, N2O4 च्या बाबतीमध्ये. सो आयदर नंबर ऑफ मोल्स, सगळेच गॅस आहेत तर नंबर ऑफ मोल्स चेक करा, ज्या साईडला जास्त आहेत त्या साईडला एंट्रॉपी जास्त आहे. सुरुवातीची फेज अगदी की सॉलिड, लिक्विड, गॅस याच्यावरून जज करा. जर जास्तच सगळेच गॅस आले तर ऍज वी डिस्कस की जिकडे गॅसेस मोल जास्त आहेत तिकडे बघा. दोन्ही सॉलिडच दिलेत तर जसं की इकडे Na दिलाय, NaCl दिलाय, इन दॅट केस ज्याचं मोलिक्युलर वेट जास्त आहे किंवा ज्याचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे त्याची एंट्रॉपी जास्त असणार, कारण त्या कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर मध्ये डिसऑर्डर फार असते, इकडे तिकडे अस्ताव्यस्त झालेले असतात मोलिक्युल्स. देन विल सी वन मोर एक्झाम्पल की ज्या ठिकाणी आपल्याला एंट्रॉपी इमिडिएटली सांगणं गरजेचं आहे. कुठलंही स्टेट कशीही कन्वर्ट होत असू द्या त्याच्यातली एंट्रॉपी चेंज ही आपल्याला इमिडिएटली पिकअप करता आली पाहिजे. कुठलंही एक्झाम्पल घ्या तुम्ही, यांनी काय फार दिलेले नाहीये. पुढचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे यांनी, H2 चं डिसोसिएशन दिलेलं आहे. नाव सी H2 गॅसियस विल चेंजेस टू द 2H गॅसियस. आता दोन्ही गॅसियस आहेत बघा, काय करणार अशा स्टेटमध्ये, अगदी बरोबर आहे. काय सांगितलं की इकडे एकच दिसतोय गॅसियस आणि इकडे दोन गॅसियस दिसत आहेत. ऑब्विसली कुठे असणार आहे, ज्या साईडला गॅसियसचे ऍटम्स काय आहेत जास्त आहेत तिकडे डिसऑर्डर काय होणार बाळांनो, जास्त. H2 हा थोडा कॉम्पॅक्ट आहे, H काय झाले गॅसियस स्प्रेड होणार जास्त, तर त्या बाजूला एंट्रॉपी काय होणार बाळांनो, इन्क्रीज होणार. आणि त्यामुळे त्याचा डेल्टा एस जो आहे तो डेल्टा एस काय होणार बाळांनो, पॉझिटिव्ह. आता एक दोन एक्झाम्पल आहेत, ट्राय दिस म्हणलेलं आहे त्यांनी. स्टेट वेदर डेल्टा एस इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे की झिरो आहे ते सांगा. बघूयात आपण. 2H2 गॅसियस प्लस O2 गॅसियस गिव्स 2H2O लिक्विड. व्हेरी सिंपल क्वेश्चन इज दॅट. कुणाला येते बघा. काय सांगितलं, 2H2 गॅसियस प्लस O2 गॅसियस गिव्स 2H2O लिक्विड. हो करेक्ट आहे का, इकडे दोन गॅस प्लस 1, 2 प्लस 1 3 गॅसियस आहेत तिकडे, बरोबर. आणि इकडे काय झाले, दोन लिक्विड आहेत. तर इकडे गॅस आहे इकडे लिक्विड आहे, तर एंट्रॉपी काय होणार बाळांनो, डिक्रीज होणार. म्हणजेच काय येणार, निगेटिव्ह येणार. म्हणजेच काय होणार, लेस दॅन झिरो येणार. देन सेकंड आपण एक्झाम्पल घेतलेले CaCO3 चं होतं. आपण थोडं उलट घेऊया. CaO प्लस CO2 गिव्स CaCO3. ओके, काय होणार बघा रे, इकडे हा सॉलिड आहे, हा सॉलिड आहे, हा गॅस आहे. सो इकडे गॅसचे मोल काय आहेत, रिएक्टंट साइडला जास्त आहेत, प्रोडक्ट साइडला कमी आहेत. देन अगेन डेल्टा एस काय होणार, डिक्रीजेस, और इट विल बी निगेटिव्ह, और इट विल बी लेस दॅन द झिरो. सो एंट्रॉपी चेंज इज अ मेजर ऑफ डिसऑर्डरनेस. जिकडे डिसऑर्डर वाढणार तिकडे एंट्रॉपी काय होणार बाळांनो, इन्क्रीज होणार. काय क्रायटेरिया पुन्हा एकदा बघा. जर सॉलिड आणि लिक्विड दिले तर लिक्विडची जास्त, लिक्विड गॅस दिली गॅसची जास्त, सॉलिड आणि गॅस दिली गॅसची जास्त, गॅस आणि सॉलिड दिली गॅसची जास्त, लिक्विड आणि सॉलिड दिला लिक्विडची जास्त. उलट विचारतोय मी तुम्हाला. देन सगळेच गॅस आहेत तर रिएक्टंट साइडचे गॅस मोल आणि प्रोडक्ट साइडचे गॅसचे मोल बघायचे. जिकडे मोल जास्त तिकडे एंट्रॉपी जास्त. दोन्ही सॉलिड आहेत तर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बघायचं किंवा मोलिक्युलर वेट जास्त बघायचं त्याचं. ठीक आहे, अशा पद्धतीने एंट्रॉपी आपल्याला मेजर करता येणं शक्य आहे. आता हे झालं फिजिकल स्टेट वरून. ऍक्च्युअल मॅथमॅटिकली किंवा क्वांटिटेटिव्हली एंट्रॉपी कशी डिटरमाइन केली जाते. सो क्वांटिटेटिव्हली एंट्रॉपी ही हीट ट्रान्सफर्ड बाय सिस्टीम इन रिव्हर्सिबल मॅनर. हीट ट्रान्सफर्ड बाय सिस्टीम इन रिव्हर्सिबल मॅनर डिवायडेड बाय टेम्परेचर. अशा पद्धतीने सिस्टीमची एंट्रॉपी डिफाइन केली जाते.
So entropy of a system is defined as heat transferred in a reversible manner to the surrounding divided by temperature is called as entropy change. Then unit काय येणार आहे याचं heat joule, temperature in Kelvin, so joule per Kelvin असं युनिट येईल. Delta S is a dependent upon S2 minus S1 म्हणजे initial and final state of the system, so it is also a state function. Now what will happen when heat is added to the system? Heat added to system, what will happen to the entropy of the system? हीट ऍड केल्यामुळे काय होणार आहे बाळांनो, जे काही त्याच्या कायनेटिक एनर्जीज आहेत किंवा मोशन्स आहेत मॉलिक्युलच्या त्या काय होणार बाळांनो, इन्क्रीज होणार. आणि जर कायनेटिक एनर्जी किंवा त्याचे मोशन्स व्हायब्रेशन्स वाढले तर त्याच्यामध्ये डिसऑर्डर इन्क्रीज होणार. आणि डिसऑर्डर जर इन्क्रीज झाली तर त्याची एंट्रॉपी देखील काय होणार बाळांनो, इन्क्रीज होणार. म्हणजे जर एखाद्या सिस्टीमला हीट प्रोव्हाइड केली गेली तर त्याच्यामध्ये काय होणार, जे मॉलिक्युल आहेत ते हीट ऍब्झॉर्ब करणार आणि काय होणार, त्याचे कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये होणार. ते मॉलिक्युल रोटेट किंवा व्हायब्रेट व्हायला सुरुवात करणार आणि त्याच्यामुळे त्याची डिसऑर्डर इन्क्रीज होऊन त्याची एंट्रॉपी काय होणार, इन्क्रीज होणार. अपोजिट टू दॅट इफ हीट इज रिमूव्ड काय होणार बाळांनो, अपोजिट टू दिस एंट्रॉपी विल डिक्रीज. देन एंट्रॉपी अँड स्पॉन्टेनिटी ऑफ द रिएक्शन. ठीक आहे, त्याच्यावरून काय सांगता येईल आपल्याला, डेल्टा एस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाशी, क्यू रिव्हर्सिबल. ऍब्झॉर्ब केला तर वाढणार, रिलीज केला तर कमी होणार. एंट्रॉपी अँड स्पॉन्टेनिटी. जर डेल्टा एस म्हणजे टोटल एंट्रॉपी ही ग्रेटर दॅन 0 येत असेल तर प्रोसेस ही स्पॉन्टेनियस असते. डेल्टा एस टोटल हा लेस दॅन 0 आला तर प्रोसेस ही नॉन स्पॉन्टेनियस असते. आणि जर डेल्टा एस टोटल इक्वल टू 0 आला तर प्रोसेस ही बाळांनो इक्विलिब्रियमला असते. या ठिकाणी स्पॉन्टेनिटी आणि एंट्रॉपी मधलं रिलेशन सांगितलेलं आहे तुम्हाला. डेल्टा एस टोटल लेस दॅन 0 नॉन स्पॉन्टेनियस, डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन 0 स्पॉन्टेनियस. ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय रे, पॉझिटिव्ह असेल तर स्पॉन्टेनियस, निगेटिव्ह असेल तर नॉन स्पॉन्टेनियस. इक्वल टू 0 असेल तर प्रोसेस कुठे असणार आहे, इक्विलिब्रियमला असणार आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जो आहे तो आपल्याला लर्न करावा लागेल. बघूया आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जो आहे तो आपल्याला एक्झॅक्टली या ठिकाणी काय सांगतो. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. In short we can call as a SLOT, SLOT, second law of thermodynamics. आता हा जो SLOT आहे बाळांनो तो काय सांगतो, टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टम and its surrounding increases in a spontaneous process, increases in a spontaneous process. ज्यावेळेस एखादी स्पॉन्टेनियस प्रोसेस घडून येते त्यावेळेस जी टोटल एंट्रॉपी असते सिस्टीम आणि त्याच्या सराउंडिंगची ही काय होते बाळांनो, इन्क्रीज होते. आता डेल्टा एस टोटल म्हणजेच काय असतो बाळांनो, डेल्टा एस ऑफ सिस्टीम प्लस डेल्टा एस ऑफ सराउंडिंग असतो. आणि हा काय होतो, अकॉर्डिंग टू द सेकंड लॉ
इन्क्रीज होतो, म्हणजे ग्रेटर दॅन काय येतो बाळांनो, 0 येतो ड्युरिंग अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. मग आता यासाठी एक इलुस्ट्रेशन आपण या ठिकाणी बघणार आहे. व्हॅल्यू सहित बघायचे आपल्याला, थोडं थर्मोडायनामिकल डेटा प्रोव्हाइड केलेला आहे, तो डेटा घेऊन आपण या ठिकाणी डिस्कस करूया. Consider a reaction 2H2 gaseous plus O2 gaseous gives 2H2O liquid. या ठिकाणी प्रोव्हाइड केले तुम्हाला डेल्टा एस दिलेला आहे -327 जूल पर केल्विन. डेल्टा एच प्रोव्हाइड केलेला आहे -527 किलो जूल ऍट 298 केल्विन. दोन्ही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं, डेल्टा एस टोटल जो आहे तो बघायचा आहे. तर डेल्टा एस टोटल काढण्यासाठी आपल्याकडे डेल्टा एस सिस्टीम दिलेला आहे, त्यांनी डेल्टा एच दिलेला आहे, परंतु आपल्याला डेल्टा एस सराउंडिंग दिलेला नाहीये. विचार करा बरं, डेल्टा एस सराउंडिंग कसा कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला. कशा पद्धतीने डेल्टा एस सराउंडिंग कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर्म्युला काय आहे आपला, डेल्टा एस हीट ट्रान्सफर्ड इन रिव्हर्सिबल मॅनर, म्हणजेच काय रे, डेल्टा एच म्हणजेच क्यू. सो डेल्टा एच अपॉन टी, डेल्टा एच अपॉन टी. कशाचा डेल्टा एस आहे हा, सराउंडिंगचा. बघा आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, डेल्टा एस टोटल वाढलाय की नाही हे बघायचं आपल्याला, इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. डेल्टा एस सिस्टीम किती दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी -327. डेल्टा एस सराउंडिंग किती असणार आहे बाळांनो तुमचा, डेल्टा एच अपॉन टी. डेल्टा एच अपॉन टी म्हणजे किती व्हॅल्यू येते बघा या ठिकाणी, डेल्टा एच दिलाय -527 इंटू 10⁻³ जूल अपॉन 298 करावं लागेल. सो -327 प्लस 527 हा कसा आहे तुमचा, मायनस मध्ये दिलाय त्यांनी. ओके, त्याचा फॉर्म्युला जो आहे बाळांनो सराउंडिंगचा असतो तो निगेटिव्ह असतो. सिस्टीमचा जो डेल्टा एस आहे, डेल्टा एस ऑफ सिस्टीम, तो काय येतो बाळांनो तुमचा डेल्टा एच अपॉन टी, परंतु डेल्टा एस ऑफ सराउंडिंग काय येतो तुमचा मायनस डेल्टा एच अपॉन टी. कारण या ठिकाणी जर सिस्टीमने हीट ऍब्झॉर्ब केली असेल तर ती सराउंडिंगनं काय केली असणार आहे, रिलीज केली असणार आहे. त्यामुळे सराउंडिंग साठी काय येणार आहे, मायनस येणार, आणि सिस्टीम साठी काय येणार आहे, प्लस येणार आहे. आता या ठिकाणी ही व्हॅल्यू पुटअप करूयात आपण, -327 प्लस मायनस डेल्टा एच ची व्हॅल्यू पुन्हा -527 अपॉन 298 इंटू 10⁻³ आहे. हे जर सॉल्व्ह केलं आपण तर -327 प्लस त्याचा आन्सर येतो साधारणतः 1919 जूल पर केल्विन. 1919 जूल. हे मायनस मायनस या ठिकाणी पुन्हा प्लस होईल तुमचं. आता याचा फायनल आन्सर आला आपलं +1592 जूल पर केल्विन. मला सांगा डेल्टा एस टोटल हा ग्रेटर दॅन 0 आला का लेस दॅन 0 आला, बघा बरं. डेल्टा एस टोटल काय आला, ग्रेटर दॅन 0 आला. म्हणजेच या ठिकाणी स्पॉन्टेनिटी बघायला मिळाली आपल्याला, कारण स्पॉन्टेनियस रिएक्शन मध्ये डेल्टा एस काय असतो, ग्रेटर दॅन 0 असतो. म्हणजे ड्युरिंग स्पॉन्टेनियस प्रोसेस काय होतं, सिस्टीम आणि सराउंडिंगचा डेल्टा एस काय होतो बाळांनो, इन्क्रीज होतो. म्हणजेच डेल्टा एस टोटलची व्हॅल्यू काय होते, 0 पेक्षा जास्त येते. पुन्हा एकदा बघूयात आपण. व्हॉट सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ऍक्च्युअली स्टेट्स, इट स्टेट्स दॅट एंट्रॉपी, टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग इन्क्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. एखादी स्पॉन्टेनियस प्रोसेस चालू असेल तर त्याच्यामध्ये सिस्टीम आणि सराउंडिंगची एंट्रॉपी इन्क्रीज होते, असं कोणी सांगितलं आपल्याला, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सने सांगितलेलं आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय केलं, तर सिस्टीम आणि सराउंडिंग मिळून काय असतो बाळांनो, टोटल डेल्टा एस मिळतो आपल्याला. तो ग्रेटर दॅन 0 आला पाहिजे. मग आपण एक इलुस्ट्रेशन घेतलं. त्याच्या आधी थोडासा एक मुद्दा पुन्हा क्लिअर करतो मी. सिस्टीम आणि सराउंडिंगचा डेल्टा एस. सिस्टीम साठी मगाशी आपण मॅथमॅटिकली काय सांगितलं होतं, हीट ट्रान्सफर्ड इन रिव्हर्सिबल मॅनर Q
अपॉन टी असा फॉर्म्युला आहे सिस्टीमचा. जर यानं ऍब्झॉर्ब केली असेल तर यानं काय केलेले असणार आहे बाळांनो, रिलीज केलेली असणार आहे. म्हणजे या ठिकाणी सराउंडिंग जो आहे तो आणि सिस्टीम जो आहे त्याच्याबद्दल डिस्कस करतोय आपण. सिस्टीम ऍब्झॉर्ब करत असेल तर सराउंडिंग काय करणार बाळांनो, रिलीज करणार. सिस्टीमचा पॉझिटिव्ह असतो तर सराउंडिंगचा काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आता या केसमध्ये डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग हा फॉर्म्युला आहे. डेल्टा एस सिस्टीम आपल्याला प्रोव्हाइड केलाय आणि डेल्टा एच प्रोव्हाइड केलाय, बरोबर. मग आपल्याकडे डेल्टा एस सराउंडिंग आहे का, नाहीये, तर तो कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे मायनस डेल्टा एच अपॉन टी. तो या ठिकाणी ठेवला मायनस. पुन्हा डेल्टा एच ची व्हॅल्यू मायनस आहे, मायनस मायनस तो काय होईल, पुन्हा प्लस होईल. हे सॉल्व्ह केलं. इथं काय केलंय बघा, हा किलो जूल मध्ये दिलाय, तो कन्वर्ट करावा लागेल आपल्याला कशामध्ये, जूल मध्ये. म्हणून इंटू 10⁻³ केलं या ठिकाणी. सॉल्व्ह केलं. सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर किती आलं तुमचं, 1919 आलं. आणि त्यानंतर हे सबस्ट्रॅक्ट केलं तर आन्सर हे पॉझिटिव्ह आलं. पॉझिटिव्ह आलं म्हणजे ऑब्वियस ग्रेटर दॅन 0 आलं आणि भरपूर मोठी व्हॅल्यू आहे. याचा अर्थ काय झालं की प्रोसेस ही स्पॉन्टेनियस असताना एंट्रॉपीची व्हॅल्यू काय झाली, इन्क्रीज झाली. अँड दॅट प्रूव्स द सेकंड लॉ ऑफ द थर्मोडायनामिक्स. इथपर्यंत काय अडचण आहे का बघा बाळांना, समजलंय का सगळं, व्यवस्थित समजावून घ्या. तुम्हाला हे बुक पाठवलेलं आहे सगळ्यांना ग्रुपवरती, ते तुम्ही बघा. त्यानंतर पुढे आपण ज्या वेळेस नेक्स्ट लेक्चर बघू त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून एक इम्पॉर्टंट टर्म आहे. कारण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं मी नेहमी सांगतो तुम्हाला. या ठिकाणी डेल्टा एस वरून आपण सांगितलं की ग्रेटर दॅन 0 स्पॉन्टेनियस, लेस दॅन 0 नॉन स्पॉन्टेनियस. पण दिस इज केमिस्ट्री. डेल्टा एस सगळं ठरवत नाही. त्याच्याही वरती एक टर्मिनॉलॉजी आहे, सगळ्यांच्या नावावरती आहे, परंतु अभ्यास करायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. गिब्स फ्री एनर्जी चेंज. ओके, so there is only one point remaining belong to this topic for the board textbook. Gibbs free energy change. तो काय असतो, त्याचा आणि डेल्टा एस चं काय रिलेशन आहे आणि त्याचा आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं काय रिलेशन आहे. पुढे लास्ट पॉइंट राहिलेला या टॉपिकचा, तो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपला कव्हर अप होईल. नंतर त्याच्यावरती काही न्यूमरिकल्स आहेत, ते झाले की आपण थोडं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ओरिएंटेड जे काही मुद्दे आहेत ते या टॉपिक वरचे आपण डिस्कस करूया. होपफुली सगळं समजलं असेल. अभ्यास करा. काही लोक गैरसमजुतीत आहेत की पुन्हा हे लेक्चर शिकवले जातील, तर बाळांनो थोडंसं परिस्थिती बघता कठीण आहे. शक्य झालं तर आम्ही नक्की प्रयत्न करू, परंतु परिस्थिती जी आहे त्याच्यातून असं वाटत नाही. इट मे टेक जुलै, ऑगस्ट और सप्टेंबर. वी कांट प्रिडिक्ट एनिथिंग. टू बी बेटर ऍट होम, स्टे सेफ अँड डू स्टडी ओनली. एम पासून कुठेही बायफर्केट होऊ नका. काळजी घ्या स्वतःची. ठीक आहे, थँक्यू.